वरुड मुर्शी तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवर माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी आक्षेप घेतला आहे। वाढीव वीज बिलं, ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलणं आणि तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला। चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त बिलांची वसुली थांबवावी अशी मागणी देखील त्यांनी केली। वाढीव वीज बिले, ग्राहकांची पूर्वसंमती न घेता मीटर बदलणे आणि तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासन व महावितरणाला इशारा देण्यात आलाय। भुयार यांनी स्मार्ट मीटर या संदर्भातील सर्व तक्रारींची स्वतंत्र तांत्रिक समितीकडून चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त वाढीव बिलांची सक्तीची वसुली थांबवावी, ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय मीटर बदलू नये, तसेच वीज वापर व बिलाची पारदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली। तालुका स्तरावर विशेष तक्रार निवारण शिबिरे घेण्याचंही त्यांनी सांगितलं। तालुका स्तरावर विशेष तक्रार निवारण शिबिरे घेण्याचीही मागणी त्यांनी केली। महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीला आणि मी विशेष करून सगळ्या कस्टमरांना या वरुड मुर्शी मतदारसंघातील सर्व नागरिकांना सांगतो की वितरण कंपनीने साधारणतः 20% वीज बिल, वीज कनेक्शन म्हणजे स्मार्ट मीटर लावल्याची माहिती मला आहे। यानंतर एकाही शेतकऱ्यांना, एकाही नागरिकांनी हे मीटर त्याच्या घरी लावू देऊ नये। जर एकदा का तुम्ही मीटर लावलं तर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर तुमच्यावर वीज बिलाचा भार पडेल। जे वीज बिल तुमच्यावर पूर्वी 2000 येत होतं हे 5000, 10000 येईल आणि वितरण कंपनी ही तुमची कुठलीही तक्रार ऐकून घेत नाही। वितरण कंपनींनी अनेक फंडे आता आजमावलेले आहेत। गावातलेच लोक तयार करून त्यांना कन्व्हिन्स करून गावात गोडी गुलाबीनं गोड गोड बोलून मीटर, जुनं मीटर काढणे, नवीन मीटर तुमच्या मस्तकी मारण्याचं पाप वितरण कंपनी आणि काही अधिकारी, काही पुढारी करायला लागलेले आहे।